आजचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प मुख्यमंत्री महोदयांनी मांडलेला आहे. खरं म्हणजे आज अजितदादांची जी काही कमी आम्हाला नक्कीच जाणवली. कारण अजितदादांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला होता आणि अतिशय शिस्तबद्ध आणि काटकसर आणि योग्य ठिकाणी योग्य कामासाठी तरतूद अशा प्रकारचा त्यांचा अर्थसंकल्प असायचा. आणि दुर्दैवाने त्यांचा दुःखद निधन झाल्यामुळे या अर्थसंकल्पावर देखील दुःखाचं सावट आहे. परंतु मुख्यमंत्री महोदयांनी एक अर्थमंत्री म्हणून आजचा जो अर्थसंकल्प मांडलेला आहे तो खऱ्या अर्थाने अजितदादांना एक श्रद्धांजली देणाराच अर्थसंकल्प आहे. कारण त्यामध्ये सर्व समावेशक असा हा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे याच्यामध्ये एक अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेला अर्थमंत्री वित्तमंत्री आपण महाराष्ट्राने पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये हा एक विजनरी अर्थसंकल्प आहे आणि विकसित महाराष्ट्र 2047 कडे खंबीरपणे वाटचाल करणार आहे. जसं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं विकसित भारत 2047 कडे वाटचाल सुरू आहे आणि म्हणून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर योगदान देणारा हा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज आपण पाहिलेला आहे. आणि मी त्यामुळे खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री महोदयांना ॲज अ वित्तमंत्री म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. कारण त्यांनी सर्वसमावेशक हा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडलेला आहे आणि त्यामध्ये संपूर्णपणे पायाभूत सुविधा, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी, यामध्ये रस्ते, त्याचबरोबर रेल्वे, मेट्रो, जलवाहतूक या सगळ्याचं कनेक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे. आणि प्रकल्पांवर पायाभूत सुविधांवर 21% भांडवली खर्चावर जास्तीचा खर्च या अर्थसंकल्पामध्ये आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, मगाशी देखील सांगितलं, ज्या राज्यामध्ये पायाभूत सुविधांवर जास्त खर्च होतो, पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर ज्या राज्यामध्ये सुरू असतात त्याचा ग्रोथ आणि त्याचा विकास गतीने होत असतो. आणि म्हणून आपलं राज्य महाराष्ट्र हे संपूर्ण देशामध्ये जास्त पायाभूत सुविधा सुरू असलेलं राज्य आहे. आणि त्यामुळे या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधाही आहेत, लोकांना पायाभूत सुविधांचा फायदाही मिळेल आणि एका बाजूने टॅक्सेशनच्या माध्यमातून, GSTच्या माध्यमातून, रेव्हेन्यूच्या माध्यमातून या ठिकाणी राज्याला महसूल देखील मिळेल. आणि म्हणून या अर्थसंकल्पामध्ये खास करून जे मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी, अजितदादा आम्ही मिळून निर्णय घेतला की शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची 2 लाखापर्यंत आणि त्याची आज घोषणा झालेली आहे. आणि बळीराजाला या ठिकाणी मोठा दिलासा मिळेल. जे नियमित कर्ज भरणारे आहेत त्यांना 50,000 रुपये इन्सेंटिव्ह जो देण्याचा तोही निर्णय झालेला आहे. त्यामुळे शेतकरी हा खऱ्या अर्थाने आपला अन्नदाता आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो की आपल्या महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे. हे आजच्या अर्थसंकल्पामधून कर्जमाफी ची घोषणा करून आपण सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, ते आम्ही करून दाखवलेलं आहे. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये कुठे खंड पडू देणार नाही, हे देखील अर्थसंकल्पात त्याची तरतूद केलेली आहे. त्यामुळे जे काही विरोधक वाटत होतं, विरोधकांना सगळे बोलत होते की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार, परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुणी किती प्रयत्न केला, कुणी माईकाला आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि त्याचबरोबर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीप्रमाणे जयंती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज बळीराजाला, रयतेला
या ठिकाणी सांगायचे की ते रयतेचं राज्य आहे, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये. आणि त्याच दिवशी ही कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना हा मानाचा मुजरा आहे. आणि म्हणून त्याचबरोबर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त देखील जे स्मारकाचं काम सुरू आहे, पहिला टप्पा पूर्ण झाला, दुसरा टप्पा लवकर पूर्ण होतोय, त्याला देखील कुठेही आर्थिक तरतूद कमी पडणार नाही, हे देखील आपण त्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे. त्याचबरोबर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना, महाअभियान आम्ही राबवतोय, त्याचा देखील या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे. आरोग्य आपल्या दारी असेल, त्याचबरोबर गडकोट किल्ल्यांचं संवर्धन असेल, जतन असेल, त्याचबरोबर प्रत्येक महापालिका नगरपालिकेला विकासासाठी निधी असेल, अशा शालेय शिक्षणा मुलांसाठी अनेक स्पर्धा असतील, अशा प्रकारचे अनेक विषय घेऊन रस्ता सुरक्षा मोहीम असेल, अजितदादां त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना, अशा अनेक योजना जन्मशताब्दी निमित्त या ठिकाणी हे केलेलं आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक जे आहे तुळापूर आणि वडू या ठिकाणी, त्याला देखील या अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. स्वर्गीय आमचे सहकारी अजितदादा यांचं देखील स्मारक, यथोचित स्मारक करण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. असे अनेक निर्णय या ठिकाणी घेतलेले आहे. शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, आमच्या लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्यासाठी, त्याचबरोबर युवकांसाठी रोजगार, मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक जी आहे सगळ्यात जास्त महाराष्ट्रात होती आहे. आणि त्यामुळे मोठ्या लाखोच्या संख्येने युवकांना रोजगार मिळणार आहे. 30 लाख कोटीचे करारनामे दावोसला झालेले आहेत. आणि म्हणून हे सगळं जे आहे आज आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या पर्यटनाला चालना दिलेली आहे. अगदी आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये दरेगावामध्ये वासोटा किल्ला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला किल्ला आहे, त्याला देखील पर्यटक जातात. पण तिथे देखील रोपवे ने आता त्यांना जाण्याची व्यवस्था होईल. एक वेलनेस सेंटर केलेलं आहे, त्याला देखील चालना मिळेल. आणि हे सगळे एकंदरच स्टार्टअपला प्राधान्य दिलेलं आहे. हेल्थमध्ये आरोग्य, मी सांगितलं आरोग्य आपल्या दारी, आम्ही म्हणजे हॉस्पिटल ऑन व्हील अशा प्रकारचं देखील संकल्प केलेला आहे. असं अनेक मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षणामध्ये आपण हे केलेलं आहे, मत्स्य संपदामध्ये आपण केलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हे करत असताना सगळे नियम पाळलेले आहेत. यामध्ये राजकोषीय तूट ही स्थूल राज्य म्हणजे फिस्कल डेफिसिट जे आहे 3% कमी ठेवण्यामध्ये यश मिळालेलं 2.60. त्याचबरोबर राज्याची महसुली तूट जी आहे ती देखील 1% कमी ठेवली राहिलेली आहे. आणि त्याचबरोबर कर्ज 25% घेण्याची मुभा असते, ते देखील 18.5% आहे. त्यामुळे या सगळ्या नियमांचं पालन करून, सगळ्या योजना सुरू ठेवून, कर्जमाफीची घोषणा करून, नियमामध्ये राहून या ठिकाणी हा अर्थसंकल्प या ठिकाणी यावेळेस मांडलेला आहे. त्यामुळे मी मगाशी म्हणालो की देवेंद्र फडणवीसजी हे त्यांनी तर बजेटचं पुस्तक पण लिहिलं होतं, ते एक चांगले अर्थतज्ञ आहेत आणि त्यांनी त्यांच्या या बजेटमधून एक चांगला अर्थतज्ञ महाराष्ट्राला त्यांच्यातून दिसलाय, म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे मी सांगू का, ते एकदा म्हणाले होते बजेट मधलं काय कळत नाही मला, बजेट समजत नाही, बरोबर आहे ना. त्यामुळे त्यांनी बजेट वाचलं पाहिजे खऱ्या अर्थाने. आणि या बजेटचं काय जे गांभीर्य आहे त्याचं महत्व लक्षात घेतलं पाहिजे. खरं म्हणजे आरोप करणाऱ्याला जे काम करत नाही त्यांना आरोप करणं, विरोधकांना आरोप करण्याशिवाय दुसरं काही शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे 3.5 वर्ष ते आरोपच करतायत आणि आरोपच करतायत. आम्ही आरोपाला कामातून उत्तर देतोय. त्यामुळे आजचा जो अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्प गोरगरीब जनतेसाठी आहे. आम्ही म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून या सर्वसामान्यांसाठी हा अर्थसंकल्प आहे. आणि म्हणून
त्यांना आरोप करू द्या. शिंदे साहेब, थापा पण आता त्यांच्याकडे नाही, तोही आमच्याकडे आलेला आहे. बाळासाहेबांच्या बरोबर असलेला थापा मी सांगतोय, बाळासाहेबांची सेवा करत असलेला थापा. डॉक्टर एकनाथ शिंदेनी बरोबर ऑपरेशन केलं, निसर्गोपचार केंद्र धरायला दिलंय, तिकडे पण डॉक्टर एकनाथ शिंदे उपचार करणार. अरे बाबा, मी वेगवेगळे ऑपरेशन करतो. तिथं वेलनेस सेंटर आहे, नॅचरोपॅथी आहे. तिथे ऑपरेशन करायला मीच जाणार नाही आहे, माझं काम दुसरीकडे आहे. अरे बाबा, खरा डॉक्टर श्रीकांत शिंदे आहे, समजलं की नाही? आणि तुम्हाला त्या वेलनेस सेंटर मध्ये विरोधकांना देखील आम्ही तिकडे बोलवू, त्यांचा पण जो मानसिक ताणतणाव आहे तो देखील कमी होऊन जाईल. तुमच्या योजनेवरती विरोधकांनी टीका केलेली आहे की निवडणुकीच्या आधी 2100 रुपये करणार होते, मात्र आता फक्त तरतूद केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी, मात्र 2100 रुपये केले नाही. अरे आम्ही सांगतो ना, आम्ही म्हणायचो कर्जमाफी आम्ही करणार, कर्जमाफी या ठिकाणी करून आम्ही दाखवली, बोलतो ते आम्ही करतो. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही. आणि आज कर्जमाफी झालेली आहे. त्याचबरोबर तुम्ही आज 2100 रुपयाचं जे लोक म्हणतात, जे लोक कोर्टात गेले ही योजना बंद पाडण्यासाठी, त्यांना तर अधिकारच नाही बोलण्याचा. पण आम्ही जे 2100 रुपये लाडक्या बहिणींचं बोललेलो आहोत, ते 2100 रुपये पण योग्य वेळी आम्ही देणार. आजच्या पहिल्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये करण्यात आलं. सोयाबीन 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांची कर्ज थकबाकी आहे त्यांना 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय झालेला आहे. समृद्धी महामार्ग हा तुमचा ड्रीम प्रोजेक्ट, शक्तीपीठ हा जो मार्ग आहे त्याच्यासाठी काही तरतूद केली आहे? समृद्धी महामार्गाचं काम झालेलं आहे आणि जे शक्तीपीठ आहे त्याचं जमीन अधिग्रहणासाठी, लँड ॲक्विजिशनसाठी तरतूद झालेली आहे.